हॅलो डिअर स्टुडंट्स, आज जो आपण टॉपिक पाहतो आहे त्यामध्ये क्वेश्चन आहे युजिंग द रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. म्हणजे आपल्याला जे आज स्टेटमेंट पॅटर्न दिले जातील त्या स्टेटमेंट पॅटर्नचं आपल्याला निगेशन करायचं आहे. अँड वी नो द रूल्स ऑफ निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे. जसं निगेशन ऑफ कंजंक्शन काय असतो तर निगेशन ऑफ पी अँड क्यू, वी नो दॅट निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू, बरोबर. त्यानंतर निगेशन ऑफ डिसजंक्शन मीन्स निगेशन ऑफ पी ऑर क्यू इक्विव्हॅलंट निगेशन पी अँड निगेशन क्यू असतो. त्यानंतर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू जर असेल तर आन्सर काय असतो दॅट इज पी अँड निगेशन क्यू, बरोबर. आणि त्यानंतर निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन दॅट इज पी डबल इम्प्लाइज क्यू काय असायला पाहिजे तर पी अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी या पद्धतीने असायला पाहिजे, बरोबर. परत आपण एक पाहिलेलं होतं निगेशन ऑफ निगेशन पी जर असेल तर आन्सर असते पी. म्हणजे हे जे रूल्स आहेत हे रूल जर तुम्ही जर व्यवस्थित पाहिले आणि व्यवस्थित जर यूज केलं तर याचा आन्सर आपल्याला काढायला सोपी जाते. काय म्हटलेलं आहे युजिंग द रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. आपल्याला तिथे रिझन सुद्धा द्यायचे आहेत, कुठली स्टेप आपण यूज करतो ते सुद्धा द्यायचं आहे. नाव फर्स्ट प्रॉब्लेम, नाव सोल्युशन ऑफ फर्स्ट. आपल्याला काय पाहिजे याचं निगेशन. सो निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू या पद्धतीने तुम्हाला दिसते. आता निगेशन करत असताना कारण यांनी काय म्हटलेलं होतं युजिंग द रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. आपल्याला जे स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं आहे त्याचं निगेशन तुम्हाला करायचं आहे. सो निगेशन ऑफ पी इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू इक्विव्हॅलंट. आता यामध्ये कुठली स्टेप कराल तुम्हाला माहिती आहे. हा जो पी आहे आणि हा ब्रॅकेट, हा जर विचार केला तर इथे कोणाचं निगेशन आहे इम्प्लिकेशनचं निगेशन आहे. आणि सो वी यूज द रूल ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचा तुम्ही रूल यूज करायला पाहिजे. अँड व्हॉट इज द रूल ऑफ निगेशन ऑफ इम्प्लिकेशन दॅट इज पी अँड निगेशन क्यू. काय असतो पी अँड निगेशन क्यू. सो पी ॲज इट इज काय केलेलं आहे पी ॲज इट इज अँड निगेशन क्यू म्हणजे याचा अर्थ अँड आणि सेकंड स्टेटमेंट जे आलेलं आहे दॅट इज पी अँड निगेशन क्यू. तर याचं तुम्हाला करायचं आहे पी अँड निगेशन क्यू, बरोबर. काय केलेलं आहे परत लक्षात घ्या. यामध्ये तुम्हाला इम्प्लिकेशनचं निगेशन दिसते आहे. कोणाचं इम्प्लिकेशनचं. आणि इम्प्लिकेशनचं निगेशन तुम्हाला माहिती आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलंट पी अँड निगेशन क्यू असतो. म्हणजेच हा झालेला आहे पी आणि हा झालेला आहे क्यू. मग पी अँड हा होल ब्रॅकेटचं आपल्याला निगेशन करायचं आहे. तर ही जी स्टेप यूज केली आपण ही काय आहे तर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. हा झालेला आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, बरोबर. त्यानंतर सेकंड स्टेप आपल्याला काय करता येईल. हा जो पी आहे याच्यामध्ये कुठेही चेंज करता येत नाही, परंतु या ब्रॅकेटचं तुम्हाला निगेशन दिसते आहे. आणि या ब्रॅकेटमध्ये अँड आलेला दिसतो. म्हणजेच आपण कोणाकडे जाणार तर निगेशन ऑफ कंजंक्शन. आणि निगेशन ऑफ कंजंक्शन काय असतो तर निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. आणि म्हणून हा पी ॲज इट इज, त्यानंतर अँड साइन, बरोबर. आणि या ब्रॅकेट मध्ये आपल्याला चेंज करायचं आहे.
निगेशन घेतोय या ब्रॅकेटचं आणि या ब्रॅकेटमध्ये आहे अँड. सो निगेशन ऑफ कंजंक्शन. म्हणून पी चं निगेशन, त्यानंतर इथे अँडच्या जागेवरती काय येतो आहे ऑर, त्यानंतर परत क्यू चं निगेशन, परंतु इथे कोण आहे तर निगेशन क्यू आहे. सो निगेशन ऑफ निगेशन क्यू. निगेशन ऑफ निगेशन क्यू. म्हणजेच यामध्ये तुम्ही कुठलं निगेशन रूल यूज केलेला आहे तर निगेशन ऑफ कंजंक्शन. काय यूज केलेला आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. त्यानंतर परत तुम्हाला काय दिसतोय इथे जो निगेशन ऑफ निगेशन आलेला आहे. आता याला तर काही चेंज करू शकणार नाही, याला सुद्धा नाही, परंतु इथे निगेशन ऑफ निगेशन आलेला आहे. म्हणजेच पी अँड इन द ब्रॅकेट निगेशन पी ऑर अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. जसे इथे निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे पी असतो, तर निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजे आन्सर काय झालेला आहे क्यू. आणि कुठला निगेशनचा रूल यूज केलेला आहे तर निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन. ओके, लक्षात घ्या. परत यामध्ये तुम्ही काय काय केलेलं आहे. आपल्याला निगेशन करायचं होतं दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचं. मग निगेशनचे रूल जे आहेत ते आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजे कनेक्टिव्ह जर अँड असेल तर आपण त्याचं निगेशन करत असताना या अँडला कन्व्हर्ट करतो ऑर मध्ये. डिस्जंक्शन मध्ये ऑरला कन्व्हर्ट करतो आहे अँड मध्ये आणि या दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन घेतो आहे. इम्प्लिकेशन मध्ये पी ऍज इट इज आणि सेकंड स्टेटमेंटचं निगेशन करतो आहे. डबल इम्प्लिकेशन मध्ये पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी असतो. आणि त्यानंतर निगेशन ऑफ निगेशन पी म्हणा किंवा निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणा, आन्सर काय असेल पी असेल. ओके, तर यामध्ये स्टेप्स कशा केल्या लक्षात आलेल्या आहे. परत पहा. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज. आता याला मी क्यू समजतो आहे आणि याला पी, तर या दोघांमध्ये कोणता कनेक्टिव्ह आहे इम्प्लाइ कंडिशनलचं, बरोबर इफ दे. मग अशा वेळेस आपण रूल कोणता यूज करायला पाहिजे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. मग फर्स्ट स्टेटमेंट ऍज इट इज, देन अँड आणि या सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. आता इथे तुम्हाला काय दिसतोय या होल ब्रॅकेटचं निगेशन आलेलं दिसतंय. या होल ब्रॅकेटचं निगेशन आलेलं दिसतंय. मग या ब्रॅकेट मध्ये कोण आहे तर अँड. सो निगेशन ऑफ कंजंक्शन. मग निगेशन ऑफ कंजंक्शन करत असताना फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन केलेलं आहे. अँडच्या जागेवरती ऑर ठेवतो आहे आणि परत या निगेशन क्यूचं परत निगेशन करतो आहे. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन क्यू, आन्सर इज क्यू. सो निगेशन पी ऑर क्यू झालेला आहे अँड दिस इज अवर आन्सर. एनी डाऊट? सेकंड प्रॉब्लेम. negation of p and q or p or negation q. तर याचा आपल्याला निगेशन पाहिजे. म्हणजेच यामध्ये तुम्हाला कोणाचं निगेशन करायचं आहे तर या दोन ब्रॅकेटला मी हा समजा p म्हणतो आहे आणि हा झालेला आहे q. तर या p आणि q ला कशाने जॉईन केला आपण तर ऑर या कनेक्टिव्हने. आणि म्हणून निगेशन ऑफ डिस्जंक्शन तो रूल यूज करा. अकॉर्डिंग द रूल्स ऑफ निगेशन ऑफ डिस्जंक्शन, द निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट that is the negation of p and q, ऑर ला कन्वर्ट करा अँड मध्ये आणि परत निगेशन ऑफ p और निगेशन q. करेक्ट? आता यामध्ये तुम्हाला काय दिसते तर इथे जर पाहिलं तर निगेशन ऑफ निगेशन अँड वी नो निगेशन ऑफ निगेशन पी ओनली पी असतो. तर इथे सुरुवातीला आपण कुठली ऑपरेशन केलेला आहे, कुठला रूल यूज केलेला आहे ते पहा. तर निगेशन ऑफ डिस्जंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन. ओके, त्यानंतर यामध्ये कुठला रूल यूज करता येईल
तुम्हाला इथे ब्रॅकेटचं निगेशन दिसते आहे आणि परत त्याचं निगेशन आलेलं आहे, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन तर ओनली ब्रॅकेट राहील. अँड सो पी अँड क्यू. त्यानंतर अँड तुम्हाला या होल ब्रॅकेटचं निगेशन दिसते आहे आणि या ब्रॅकेट मध्ये तुम्हाला परत कनेक्टिव्ह आलेला दिसतो आहे ऑर. आणि म्हणून निगेशन ऑफ डिस्जंक्शन परत करतो आहे. सो निगेशन ऑफ पी ऑर ला कन्वर्ट केलं अँड मध्ये अँड देन निगेशन ऑफ निगेशन क्यू. बरोबर. म्हणजेच इथे कुठल्या कुठल्या प्रोसिजर केलेल्या आहे, रूल्स यूज केलेले आहे ते पहा. पहिला आहे निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन. दुसरा रूल यूज केलेला आहे निगेशन ऑफ डिस्जंक्शन अँड निगेशन ऑफ डिसजंक्शन. ओके. त्यानंतर परत यामध्ये आपल्याला काय करता येईल, पी अँड क्यू ऍज इट इज, हा सुद्धा अँड ऍज इट इज. त्यानंतर आहे निगेशन पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. अगेन रूल्स ऑफ निगेशन आहे, म्हणजेच यामध्ये आन्सर काय झालाय क्यू, कारण निगेशन ऑफ निगेशन क्यू दॅट गेट क्यू ओनली. ओके. आणि म्हणून इथे झालेलं आहे निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन. ठीक. अँड धिस इज अवर फायनल आन्सर. आता याला जर तुम्हाला थोडस वेगळ्या पद्धतीने विचारलं गेलं असतं तर मग मात्र आपण काल जे लॉज, कालच्या लेक्चरमध्ये जे लॉज शिकलेलो आहोत त्या लॉजचा सुद्धा यूज करावा लागला असता. परंतु प्रॉब्लेम मध्ये, क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्पष्टपणे म्हटलं गेलेलं आहे यूज द रूल्स ऑफ निगेशन ओनली. आपल्याला रूल्स ऑफ निगेशन यूज करायचं आहे आणि त्याचा आन्सर शोधून काढायचा आहे. करेक्ट. तर काय केलं आहे लक्षात आलं आहे. पहिले या दोघांमध्ये ऑर, म्हणून निगेशन ऑफ डिस्जंक्शन. पहिल्या याचं निगेशन, सो निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यू. देन ऑर ला कन्वर्ट केलं अँड मध्ये, देन निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट. परत निगेशन ऑफ निगेशन ओनली पी अँड क्यू. देन अँड, देन निगेशन पी. आता यामध्ये या ब्रॅकेटचं आपण निगेशन करतो आहे, म्हणजेच इथे डिस्जंक्शन आलेलं आहे. सो निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. परत तुम्हाला माहिती आहे निगेशन ऑफ निगेशन क्यू मीन्स ओनली क्यू आणि बाकी टर्म जच्या तशीच. ओके. थर्ड नंबर, निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू implies पी अँड निगेशन क्यू. ओके. इथे पी और निगेशन क्यू आहे, implies पी अँड निगेशन क्यू. कन्सिडर दॅट दिस इज पी अँड दिस इज क्यू. मग सांगा आता इथे काय आलेलं आहे, दॅट इज कंडिशनल म्हणजे इम्प्लिकेशन. आणि इम्प्लिकेशनचं आपल्याला निगेशन करायचं आहे. सो द निगेशन ऑफ पी implies क्यू. आन्सर इज पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू असतो. सो इक्विव्हॅलेंट पी अँड निगेशन क्यू हा झालेला आहे पी. सो पी ऍज इट इज, पी ऑर निगेशन क्यू. त्यानंतर येतो आहे अँड आणि हा झालेला आहे क्यू. क्यूचं तुम्हाला निगेशन घ्यायचं आहे. सो निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. म्हणजेच यामध्ये तुम्ही यूज केलेला आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन किंवा निगेशन ऑफ कंडिशनल म्हटलं तरीही चालतं. इक्विव्हॅलेंट. आता या ब्रॅकेट मध्ये कुठलाही चेंज करता येणार नाही, म्हणून ऍज इट इज. त्यानंतर या ब्रॅकेटचं तुम्हाला निगेशन दिसते आहे. सो हा जो अँड आहे तो जच्या तसाच आणि या ब्रॅकेटचं निगेशन इथे अँड आलेला आहे. सो निगेशन ऑफ कंजंक्शन आपण यूज करतो. म्हणजेच निगेशन ऑफ पी ऑर ला अँड ला कन्वर्ट करतो आहे ऑर मध्ये अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू, निगेशन ऑफ निगेशन क्यू. म्हणजेच यामध्ये कोणाचं निगेशन, कुठला रूल आपण यूज केलेला आहे तर निगेशन ऑफ कंजंक्शन यूज केलेला आहे.
सो निगेशन ऑफ कंजंक्शन. ओके. त्यानंतर परत इथे काही चेंज करता येतो का ते पहा. याला नाही, याला सुद्धा आपल्याला करता येणार नाही, परंतु निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजे आन्सर इज क्यू. आणि म्हणून पी ऑर निगेशन क्यू अँड काय होणार तर निगेशन पी ऑर निगेशन ऑफ निगेशन म्हणजे आन्सर इज क्यू. अँड सो दिस इज निगेशन ऑफ निगेशन. ओके. तर प्रत्येक स्टेपला आपण रिझन दिलेला आहे, कुठला रूल यूज केलेला आहे ते सुद्धा लिहितो आहे. तर परत लक्ष द्या, इथे इम्प्लिकेशन म्हणून इम्प्लिकेशनचं निगेशन आणि इम्प्लिकेशनचं निगेशन असताना पी अँड निगेशन क्यू. परत या ब्रॅकेटचं निगेशन इथे अँड आहे तर ऑर लिहितोय म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन इथे केलेलं आहे. सो निगेशन पी ऑर निगेशन ऑफ निगेशन क्यू. आणि लास्ट मध्ये निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजे फक्त क्यू झालेला आहे. अँड धिस इज अवर आन्सर. ओके. फोर्थ नंबर प्रॉब्लेम, निगेशन ऑफ निगेशन पी ऑर निगेशन क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. आता याला स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे, व्यवस्थित पहा. सुरुवातीला या ब्रॅकेट मध्ये मी हा म्हणतोय हे पी आणि हा म्हणतोय क्यू. कशाने जोडला गेलं रे? ऑर ने. ऑर मीन्स व्हॉट? डिसजंक्शन. आणि डिसजंक्शनचं तुम्हाला निगेशन करायचंय. अँड सो हा झालेला आहे पी आणि हा झालेला आहे क्यू आणि इथे झालेला आहे ऑर. म्हणजेच निगेशन ऑफ निगेशन पी ऑर निगेशन क्यू ऑरला कन्व्हर्ट करतो आहे अँड मध्ये आणि परत निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. म्हणजे हा पी चं पहिले निगेशन, नंतर या क्यू चं निगेशन घेतो आहे आणि ऑरला कन्व्हर्ट केलेला आहे. म्हणजेच यामध्ये कुठली स्टेप आपण यूज केलेली आहे तर रूल यूज केलेला आहे निगेशन ऑफ. मी आता याच्या समोरच लिहितोय आहे निगेशन ऑफ disjunction. Negation of disjunction. आता यानंतर कुठली स्टेप आपल्याला करता येईल. या ब्रॅकेटचं तुम्हाला निगेशन दिसते, परंतु थोडस जर आपण डोकं लावलं तर तुमच्या हे लक्षात येईल की हा रूल कोणता आहे तर या पद्धतीचा रूल आहे. म्हणजे आपण डायरेक्टली या पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे रूल्स ऑफ कंजंक्शन यूज केलेला आहे, उलट जातोय थोडं म्हणजे सोपी जाईल आपल्याला. सो निगेशन ऑफ, इथे जर मी निगेशन ऑफ कोणाचा आहे कंजंक्शन रूल यूज केला तर निगेशन ऑफ पी अँड क्यू होईल. करेक्ट. अँड ऍज इट इज. आणि परत या अँडचं निगेशन तुम्हाला करायचं आहे म्हणजे कंजंक्शनचं निगेशन करायचं आहे. सो निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ निगेशन क्यू. निगेशन ऑफ निगेशन क्यू कुठला रूल यूज केलेला आहे तर दोन्ही याच्यामध्ये आपण निगेशन ऑफ कंजंक्शन यूज केलेला आहे. अँड सो निगेशन ऑफ कंजंक्शन. Negation of conjunction. After that, negation of whole bracket. And just negation of negation. So answer is P and Q. त्यानंतर and negation of P or negation of negation Q means only Q. So use the rule. कुठला रूल यूज केलेला आहे तर निगेशन ऑफ निगेशन. या प्रॉब्लेमची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल अशा पद्धतीच्या प्रॉब्लेमची आणि त्याच वेळेस तुम्हाला हे रूल्स यूज करता येतील. अगदी सोपी आणि सरळ आहेत. सुरुवातीला या स्टेटमेंट पॅटर्नचा आपण निगेशन घेतोय. याला मी पी कन्सिडर केला, याला मी क्यू कन्सिडर करतो आहे. मग हा झाला निगेशन ऑफ पी ऑर क्यू. रूल्स ऑफ निगेशन ऑफ डिसजंक्शन. ऑरला कन्वर्ट केलं अँड मध्ये
या पीचं निगेशन म्हणजे या होल ब्रॅकेटचं निगेशन, परत या होल ब्रॅकेटचं मी निगेशन इथे केलेलं आहे. सो निगेशन ऑफ डिस्जंक्शन. त्यानंतर थोडस ऑब्झर्व केलं मी, इथे असंही करू शकलो असतो निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू, तर दॅट इज लेंदी प्रोसिजर, ती थोडीशी लेंदी झाली असती. म्हणून मी काय केलं, हा जो रूल आहे हा रूल तुम्हाला इथे दिसतोय, याला मी अशा उलट्या पद्धतीने यूज करतो, रूल्स ऑफ निगेशन ऑफ कंजंक्शन. आणि म्हणून यामध्ये काय केलेलं आहे, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू ला मी निगेशन ऑफ पी अँड क्यू लिहिलं तर चालेल. त्यानंतर अँड आणि निगेशन ऑफ परत कंजंक्शन, सो निगेशन ऑफ पी अँड ला कन्व्हर्ट केलं ऑर मध्ये अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू, म्हणजेच मी रूल यूज केलेला आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. देन निगेशन ऑफ निगेशन द स्टेटमेंट पी अँड क्यू, म्हणजे हा स्टेटमेंट त्याच्या तसाच, अँड then negation of P or negation of negation Q, answer is Q, and this is the negation of negation and this is our answer. Okay, फक्त तुम्हाला निगेशनचेच रूल यूज करायचे आहे, दुसरे रूल यूज करू नका, काही गरज नाही, फक्त निगेशनचे रूल. आलं लक्षात? आणि याच्यावरती परत तुम्हाला असाइनमेंट म्हणून दिली जातील. ठीक, गुड लक.